नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्टच्या अतिसंभाव्य जीके जीएसच्या प्रश्नांच्या लेक्चर सिरीजमध्ये 14व्या भागामध्ये पोहोचलेलो आहोत. उर्वरित जे 13 भाग जे आपले पहिले झालेले आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच आजच्या लेक्चरची पण तुम्हाला जी पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करू शकता की जेणेकरून अभ्यासाला तुम्हाला सोयीचं ठरेल. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. त्यामध्ये बघा, 18वी अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 जयपूर, गुरुग्राम, तिसरं लखनौ आणि चौथं इंदूर. तर पर्याय क्रमांक 1 जयपूर राजस्थान हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. जिथे आपल्याला अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद 2025 ची ऑर्गनाइज झालेली बघायला मिळते, की ज्यामध्ये बघा त्यांनी राजस्थानच्या राजधानीमध्ये करण्यात आलेले आणि त्यामध्ये अर्बन मोबिलिटी जी आहे, आपली शहरी मोबिलिटी जी आहे त्याच्यावर काय आपला रोड मॅप असावा, काय प्लॅनिंग असावी त्याबद्दल त्याच्यात चर्चा करण्यात आली व सध्यापर्यंत आलेल्या ज्या परिस्थिती आहे त्याचा आढावा या परिषदेमध्ये घेण्यात आलेला होता. त्यामध्ये बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे की आपण मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे, की ज्या परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासासोबतच पत्रिकांचा सराव तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तर त्यासाठी तुम्ही ते परचेस करणं आवश्यक ठरेल. त्याचबरोबर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टमध्ये संगणकावर आधारित प्रश्नांच्या उत्तरांवर आपण मात्र 49 रुपयामध्ये बॅच लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स संगणकाचे कन्सेप्ट त्यात क्लिअर करून दिली जाईल. त्याचबरोबर प्रश्नांच्या माध्यमातून सराव करून घेतला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्ट सिरीज असेल किंवा संगणकावर आधारित बॅच असेल, दोन्हींसाठी लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, की तुम्ही तिथून ॲप डाउनलोड करू शकता व तिथून डायरेक्ट ॲक्सेस या दोन्ही कोर्ससाठी घेऊ शकता. माहितीकडून पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक 1 केरळ, कर्नाटक, तिसरं गुजरात आणि चौथं हिमाचल प्रदेश. तर पर्याय क्रमांक 1 केरळ हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळते, की प्रशासकीय पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल केरळला हा सन्मान मिळालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही केरळबद्दल अजून एक चालू घडामोडी करंट अफेअर्स ऐकला असावं, की केरळ हे देशातील पहिलं 100% डिजिटल साक्षर राज्य बनलेलं आहे. की ज्यामध्ये त्यांनी केरळ गव्हर्नमेंटने 2020-21 पासून प्रोजेक्ट सुरू केला होता, की ज्यातनं मग ते नोव्हेंबर 2025च्या शेवटपर्यंत ते 100% डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. केरळमध्ये जवळपास 99% लोकांना हे डिजिटल साक्षरता येत आहे आणि त्यांना डिजिटल व्यवहार कसे करायचे याचं बेसिक नॉलेज केरळ गव्हर्नमेंटकडनं देण्यात आलेलं आहे, की जेणेकरून त्यांची डिजिटल फसवणूक होणार नाही. त्यानंतर बघा, हत्तींच्या संरक्षणासाठी गजरक्षक ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, दुसरं उत्तर प्रदेश, तिसरं झारखंड, चौथं बिहार. तर पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश हे त्याचं आपल्याला योग्य उत्तर बघायला मिळतं. गजरक्षक ॲप, आणि हे लॉन्च का केलं? की मनुष्य आणि हत्ती संघर्ष जो होत होता तो टाळण्यासाठी. त्याचबरोबर एलिफंट कॉरिडॉर सुरू करण्याला सुद्धा मध्य प्रदेश राज्याचा पुढाकार आपल्याला बघायला मिळतो, की ज्यामध्ये जर आपण भारतातनं जर बघायला गेलं इथं मध्य भागात मध्य प्रदेश बघायला मिळतो. इथून असा 5 राज्यांना कनेक्ट करणारा एक एलिफंट कॉरिडॉर करण्याची योजना प्रस्तावित आहे, की त्यामध्ये मध्य प्रदेशचा सुद्धा समावेश आपल्याला असलेला बघायला मिळतो. त्यामध्ये बघा, मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पहिला पर्याय पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, दुसरा पर्याय गोवा, तिसरं कर्नाटक आणि चौथं
आंध्र प्रदेश. तर पर्याय क्रमांक 2 गोवा हे आपल्याला त्याचं योग्य उत्तर बघायला मिळतं की जिथे आपल्याला भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघायला मिळते की जी मोलेम नॅशनल पार्कच्या अंतर्गत असलेलं क्षेत्र आहे. गोवामधील मोलेम राष्ट्रीय उद्यान अंतर्गत आपल्याला हे अभयारण्य बघायला मिळते. त्यामुळे नैसर्गिक विविधतेसाठी ते ओळखले जाते. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेणारे भारतातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते? पर्याय क्रमांक 1 सिक्कीम, दुसरं अरुणाचल प्रदेश, तिसरं हिमाचल प्रदेश, चौथं लडाख. तर पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपल्याला योग्य उत्तर इथे बघायला मिळतं. आणि हिमालयीन बिबट्या जे आहेत का ते आपल्याला हिमालयन बेल्टमध्ये दक्षिणवाला जो शिवालिक आणि पीर पंजाल वाला जो रेंज आहे बघा, पीर पंजाल प्लस शिवालिक मध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. याचा अर्थ हा नाही की लडाख झांस्कर मध्ये ते अजिबातच त्यांचं अस्तित्व असणार नाही, परंतु पीर पंजाल आणि शिवालिक मध्ये सर्वाधिक लोकसंख्या त्यांची बघायला मिळते. त्याचबरोबर प्रोजेक्ट स्नो लेपर्ड जो आहे आपला, आपण 2009 मध्ये सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेश या राज्यामधून. खालीलपैकी जीडीपी मध्ये काय समाविष्ट होत नाही हे इथे लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 1 अंतिम वस्तू, पर्याय क्रमांक 2 सेवा, पर्याय क्रमांक 3 मध्यम वस्तू आणि पर्याय क्रमांक 4 गुंतवणूक. तर पर्याय क्रमांक 3 मध्यम वस्तू हे त्यामध्ये इन्क्लूड होत नाही, कारण की जीडीपी मधनं काय बघतो आपण, एका वर्षाच्या पिरियड मध्ये वर्षाच्या कार्यकाळात संबंधित देशातील भूभागावर झालेल्या सेवा व उत्पादनांचे अंतिम किंमत, फायनल जी प्राइस आहे ती आपण जीडीपी मध्ये इन्क्लूड करतो. मध्यम वस्तूंचा त्यामध्ये समावेश होत नाही. अंतिम वस्तूंची किंमत, मग त्यामध्ये सेवा असेल, गुंतवणूक असेल, यांचा समावेश, उत्पादनाचा अंतिम व्हॅल्यू जे आणि एका विशिष्ट एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या पर्टिक्युलर भूप्रदेशामध्ये घेतलेल्या उत्पादनाचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये बघा इथे जीडीपीची आकडेवारी दिलेली आहे बघा तुम्हाला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शनचा 2015 ते 2021 पर्यंतची, ज्यामध्ये वस्तूंची किंमत अंतिम वस्तूमध्ये मोजली जात असल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टीत मध्यम वस्तूंचा समावेश तिथे होत नाही. गिनी गुणांक जो आहे तो काय मोजत असतो, तो गिनी गुणांक आपण कशासाठी वापरतो? पर्याय क्रमांक 1 आर्थिक वाढ, पर्याय क्रमांक 2 बेरोजगारी, पर्याय क्रमांक 3 उत्पन्नातील असमानता आणि पर्याय क्रमांक 4 महागाईसाठी. तर पर्याय क्रमांक 3 उत्पन्नातील असमानता जी आहे, विषमता जी आहे, उत्पन्नामधील जी विषमता आहे ती गिनी गुणांकाच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेट करत असतो की ज्यामध्ये गरीब आणि श्रीमंताची दरी जी आहे, उत्पन्नाची त्यांची जी तफावत आहे त्याचा आढावा घेतला जातो की ज्यामध्ये 0 ते 100 मध्ये ते इंडेक्शन मोजली जातात. 0 ते 1 दरम्यान ते मोजला जातो आणि त्यामध्ये समाजातील आर्थिक विषमतेचे प्रमाण दर्शविली जाते. कशातनं? गिनी गुणांकातनं. त्याच्यातनं उत्पन्नातील विषमता काय आहे ती त्यामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. ओपन मार्केट ऑपरेशन OMO म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 कर वसुली, दुसरं सरकारी खर्च, तिसरं सरकारी रोखे व्यवहार आणि चौथं बँक कर्ज. तर पर्याय क्रमांक 3 सरकारी रोखे व्यवहार जो आहे हा ओपन मार्केट ऑपरेशन्स मध्ये केला जातं. गव्हर्नमेंटच्या ज्या सिक्युरिटी बॉन्ड्स जे आहेत ते RBIच्या माध्यमातून इश्यू केली जातात.
खरेदी विक्रीसाठी. का? कारण की पतनियंत्रण धोरण करण्यासाठी, मौद्रिक धोरण जे आहे आपली मॉनेटरी पॉलिसी जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी, देशातील इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी, स्टॅगफ्लेशन कंट्रोल करण्यासाठी ओपन मार्केट ऑपरेशनचा वापर केला जातो. नुकताच आपण कोविडच्या पिरियडमध्ये ओपन मार्केट ऑपरेशनचा वापर करून जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता, की ज्यातनं मग आपली यू शेप रिकव्हरी झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, आरबीआय बँक बाजारातील पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी सरकारी रोख्यांची खरेदी विक्री करते, की ज्यालाच आपण ओपन मार्केट ऑपरेशन या नावाने ओळखतो. त्यामध्ये बघा, डीपीएसपी मार्गदर्शक तत्वे, मुख्य उद्दिष्टे काय? न्यायालयीन अधिकार, राज्याला मार्गदर्शक, चौथं. तिसरं, मूलभूत अधिकार, चौथं, निवडणूक. मार्गदर्शक तत्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर पर्याय क्रमांक 2 राज्याला मार्गदर्शक. आता डीपीएसपी काय? आपण त्याच्यासाठी त्याच्या विरुद्ध झालंय म्हणून काय न्यायालयात दाद मागू शकत नाही. मागू शकत नाही. आणि ते काय? कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी राज्याला मार्गदर्शक आहे. राज्याला म्हणजे काय? केंद्र सरकार, राज्य सरकार मार्गदर्शक आहेत, की ज्यातनं मग ते आयडियाज घेऊन बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल आपलं कलम 40 जे आहे त्याच्यातलं ते काय? ग्रामपंचायतींसाठी आहे, बरोबर. मग त्यातनं आयडिया घेऊन, आदर्श घेऊन आपण काय केलं तर आपण त्यातनं आदर्श घेऊन काय केलं? 73 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती केली, की जी पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांसाठी आपल्याला म्हणजे काय? लोकशाही विकेंद्रीकरण. म्हणजे कलम 40 मध्ये जे लोकशाही विकेंद्रीकरण होतं ते आपण 2 घटना दुरुस्तींच्या माध्यमातून इन्क्लूड करून घेतलं. म्हणजे काय? कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी राज्याला मार्गदर्शक असल्या मार्गदर्शक तत्वातनं आपण हे करवून घेतलं. आणि मार्गदर्शक तत्वे जर बघायला गेलं तर कलम आपले 36 ते 51 मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्वे बघायला मिळतात, की जे आपण आयर्लंडच्या संविधानातनं घेतलेली आहेत. त्यानंतर बघा, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत दिला आहे? पर्याय क्रमांक 1 कलम 14 ते 18, कलम 19 ते 22, तिसरं कलम 23 ते 24 आणि चौथं कलम 25 ते 28. तर पर्याय क्रमांक 2 कलम 19 ते 22 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला. आता 19 मध्ये आपण 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत बघ. भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, सभा संमेलन घेण्याचं स्वातंत्र्य, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या. 20 मध्ये काय? स्वतः विरुद्ध साक्ष, बळजबरी नाही करू शकत, परंतु त्याला अपवाद काय? डीएनए सॅम्पल्स, फिंगरप्रिंट हे त्याला अपवाद आहेत. त्यानंतर हे बघा, 21 मध्ये काय सांगतो आपण? व्यक्तिगत स्वातंत्र्य, नंतर 21A मध्ये काय सांगतोय आपण? प्राथमिक शिक्षणाचा अधिकार. आपलं 22 मध्ये काय सांगतो? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आपण 22 मध्ये इन्क्लूड करतो. त्यानंतर बघा इथे 23-24 जे शोषणाविरुद्धचे अधिकार आहेत आपले. त्या 28 मध्ये काय? धार्मिक स्वातंत्र्य, 29
आणि 14 ते 18 मध्ये समतेचे अधिकार. बघा बद्दल जर बोलायचं म्हटलं भाग 3 मध्ये 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्कांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. आणि आपला प्रश्न काय होता, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत? पर्याय क्रमांक 2 कलम 19 ते 22 दरम्यान आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार बघायला मिळतात, की जे आपण इथे बोर्डवर नोट डाऊन केलेले आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते अधिकार न्यायालयीन अंमलबजावणी योग्य आहे? त्याचा ज्युडिशियल ऍक्टिव्हिटी, त्याच्यावर ज्युडिशियल कारवाई करू शकतो, की न्यायालयात त्याच्या विरुद्ध आपण हनन झालं म्हणून दाद मागू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे, दुसरं मूलभूत कर्तव्य, अधिकार आणि चौथं प्रस्तावना. तर त्यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार जे आहेत का ते न्यायालयीन दाद मागता येऊ शकतात. मार्गदर्शक तत्वे बद्दल न्यायालयात दाद मागू शकत नाही. मूलभूत कर्तव्य आपण स्वर्णसिंग समिती समितीच्या शिफारसीवर ऍड करण्यात आलेले आहे. प्रस्तावना आपल्याला मिळते. बघा न्याय जस्टिस या संकल्पनेत कोणता घटक समाविष्ट आहे? सामाजिक व आर्थिक, राजकीय, तिसरं वरीलपैकी सर्व आणि फक्त सामाजिक. तर पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर बघायला मिळते, की न्यायाच्या संकल्पनेमध्ये आपण सामाजिक, आर्थिक व राजकीय, राजनैतिक न्याय यांचा समावेश, या तिन्ही सेक्शन्सवर जेव्हा समानता येईल तेव्हा न्यायाची संकल्पना योग्यरित्या राबवली जाईल. त्यानंतर बघा स्वातंत्र्य, लिबर्टी या संकल्पनेत काय समाविष्ट आहे, की स्वातंत्र्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे? तर विचार, दुसरं अभिव्यक्ती, तिसरं श्रद्धा आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की लिबर्टीमध्ये मग विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, त्याचबरोबर उपासना यांचे स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि याचा उल्लेख कुठे आपल्या प्रस्तावनेमध्ये आहे. बघा संविधानाच्या प्रस्तावनेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहेत. विचार, अभिव्यक्ती, तो विचार करतो त्याची अभिव्यक्ती, त्यानंतर त्या विचारावर विश्वास ठेवणे, श्रद्धा व उपासना, हे 5 स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. आणि न्यायामध्ये काय 3, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. 3 आणि 5 स्वातंत्र्य. त्यामध्ये बघा प्रस्तावना हे कोणत्या स्वरूपाची आहे? दिसत असावं तुम्हाला, आपण एकदा नीट अक्षरात लिहून घेऊ. कायद्याचा भाग नाही, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 राज्यघटनेचा भाग आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त मार्गदर्शक तत्व.
आणि वरीलपैकी सर्व. हे दिसत असावं, ते फॉन्ट छोटा झाला होता थोडा. प्रस्तावना ही कोणत्या स्वरूपाची आहे? तर प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे. त्यामध्ये बघा, सुरुवातीच्या खटल्यांमध्ये जेव्हा आपण म्हणतो गोलकनाथ, शंकरी प्रसाद, स्टार्टिंगच्या फेजमध्ये हे काय म्हणतात की प्रस्तावना हे राज्यघटनेचा भाग नाही, परंतु 1973च्या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयानुसार प्रस्तावना ही राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचबरोबर ती मूलभूत चौकटमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेली आहे की त्यामध्ये आपण जास्त फेरफार बदलू शकत नाही. घटनेचा अविभाज्य भाग आहे. पण घटनेचा अविभाज्य भाग जरी असला तरी प्रस्तावनामध्ये असलेले केलेल्या पुढे आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही, जसं आपण फंडामेंटल राईट्स बद्दल मागू शकतो. हा छोटासा बदल इथे लक्षात घ्यायचा. तर बघा, प्रस्तावना कधी स्वीकारली गेली हे दिसत आहे का? फॉन्ट थोडा छोटा झालाय. पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947. दुसरा पर्याय बघा 26 जानेवारी 1950. तिसरा पर्याय बघा 26 नोव्हेंबर 1949. चौथा पर्याय 2 ऑक्टोबर 1950. पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि प्रस्तावना काय, तर नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव जो आहे त्याचा अपडेटेड व्हर्जन. जो त्यांनी कधी मांडला 13 डिसेंबर. सव्वीस नोव्हेंबर 1950 या दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला, म्हणूनच हा दिन संविधान दिन म्हणून पण आपण साजरा करतो. परंतु संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी कधीपासून सुरू केली आपण? 26 जानेवारी 1950. म्हणून आपला तो काय प्रजासत्ताक दिन. रिपब्लिक डे जो आहे, आपली गणराज्य संघटना, आपण 26 जानेवारी 1950 आणि 26 नोव्हेंबर 1949 आपल्याला काय संविधान दिन, कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणून ओळखला जातो. हा छोटासा फरक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, वर्क काम कधी केले जाते. फॉन्ट थोडा छोटा लिहून देते. वस्तू स्थिर असताना बघा, बल लावून वस्तू हलवल्यास तिसरे बघा, फक्त बल लावल्यास चौथे फक्त वेग असल्यास. प्रश्न वाचून घ्या. काम वर्क कधी केले जाते, तर पर्याय क्रमांक 2 बल असून वस्तू हलवल्यास. आता समजा हा पेन आहे, आम्ही हातावर ठेवलाय बरोबर, मला हा उचलायचा आहे, तर मला फोर्स लावावा लागेल ना त्याला, आणि ते कृती करावी लागेल, तेव्हा आपण काम करू शकतो. बघा इथे पुश करतोय तो त्या ह्याला. बल तर फोर्स जर आपण बघायला गेलं तर फोर्स इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेट आपल्याला बघायला मिळते. शक्ती पॉवरचे SI युनिट एकक काय आहे? पर्याय क्रमांक 1 जूल, दुसरे बघा न्यूटन,
तिसरे वॅट, चौथे पास्कल. पर्याय क्रमांक 3 वॅट मध्ये शक्ती पॉवरचे SI युनिट आपण मोजत असतो. त्यामध्ये बघा 1 जूल इज इक्वल टू 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल प्रति सेकंद असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा रक्त गोठवण्यास मदत करणारे घटक कोणते? त्यामध्ये बघा RBC रेड ब्लड सेल, त्याच्यानंतर WBC व्हाईट ब्लड सेल, त्याच्यानंतर प्लेटलेट्स, चौथं प्लाझ्मा. तर रक्त गोठवण्यासाठी आपल्याला प्लेटलेट्स महत्त्वाचे असतात. प्लेटलेट सोबतच पॅरिन रक्त गोठवण्यासाठी भूमिका बजावताना WBC आणि RBC आपल्या आणि प्लेटलेट्स आपल्या ब्लड मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता WBC आणि RBC ज्या आहेत त्या आणि प्लाझ्मा रक्तबिंबिका प्लेटलेट्स जखम झाल्यावर रक्त गोठवण्यास महत्त्वाचे कार्य करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा जीन्स कोणत्या रचनेचा भाग आहे? पर्याय क्रमांक 1 RNA, रायबोन्यूक्लिक ऍसिड, दुसरा DNA, त्यानंतर चौथं आहे बघा तिसरे प्रथिने प्रोटीन्स, आणि त्याच्यानंतर आहे लिम्पिड्स. तर जीन्स काय आपल्याला DNA मध्ये साठवली जातात. म्हणून आपण जेव्हा जिनोम एडिटिंग करतो बघा तर त्यामध्ये आपण DNA मध्ये बदल करत असतो. त्यामध्ये बघा जीन्स हे DNAचे लहान भाग असतात की जे अनुवांशिक वैशिष्ट्ये ठरवतात. डबल बॉन्ड्स मध्ये DNA आपण बघू. pH मूल्य 7 असलेले द्रावण कसे असते? पर्याय क्रमांक 1 आम्लीय, पर्याय क्रमांक 2 क्षारीय म्हणजे बेसिक, पर्याय क्रमांक 3 तटस्थ, पर्याय क्रमांक 4 तीव्र आम्ल. त्यामध्ये ते pH व्हॅल्यू 7 असलेलं द्रावण कसं आहे तर तटस्थ, 7 वर ते न्यूट्रल असतं. म्हणजे आता pH व्हॅल्यू कशी आहे 0 ते 7, 7 ते 14 आपल्याला बघायला मिळतं. 7 वर काय तटस्थता न्यूट्रल आहे, उदासीन आहे. परंतु तेच 0 ते 7 दरम्यान ते काय आम्लीय आहे, ते काय ऍसिडिक आहे. तेच ते जेव्हा 7 ते 14 दरम्यान असतं का ते कसं आहे क्षारीय म्हणजे बेस. असं आपल्याला pH स्केल बघायला मिळते की जे 0 ते 7 दरम्यान असलेली बघायला मिळते. बघा इथं तटस्थता पाण्याचे शुद्ध pH हे 7 असते जे आम्लीय किंवा क्षारीय असते. इथे बघा 2 मध्ये लेमन ज्यूस, ऍपल ज्यूस, 3 मध्ये, 4 वर टोमॅटो ज्यूस, 5 वर ब्लॅक कॉफी, 6 वर मिल्क वॉटर, 7 एग, 8 बेकिंग सोडा, 9 10 मध्ये मिल्क मॅग्नेशिया. म्हणजे हे न्यूट्रल 7, इकडे 0 ते 7 मध्ये आपल्याला ऍसिड आणि त्याच्यानंतर 7 ते 14 मध्ये बेस असलेले आपल्याला बघायला मिळतात. अशी ही pH व्हॅल्यूज बघायला मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा आपला, मूलद्रव्यांचे समान गुण कुठे आढळतात? पहिलं पिरियड्स मध्ये, पंक्तींमध्ये, त्याच्यानंतर दुसरे बघा ग्रुप्स मध्ये, त्याच्यानंतर केंद्र भाग, त्याच्यानंतर बाहेरील भाग. तर हे मूलद्रव्य जे पिरियॉडिक टेबल मध्ये समान गुणधर्म कसे ग्रुप्स मध्ये डिवाइड आहे बघा. P ब्लॉक, S ब्लॉक, D ब्लॉक म्हणजे काय वेगवेगळे ग्रुप्स आहेत ना ते. त्या ग्रुप्स मध्ये मग त्यांचे व्हॅल्यूज धातू आहे अधातू आहे कसे आहे त्याच्यावर मग ते वेगवेगळे ग्रुप्स ठरवली जातात. त्यामुळे काय तर हे मूलद्रव्यांचे समान गुणधर्म कशात ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेले आपल्याला बघायला मिळतं. जसं ही पिरियडिक टेबल. आता ही लिंथेनाइडची लाईन आहे बघा, ही आपली ही जी काय रेअर अर्थ एलिमेंट्स अशा वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेले आहे. जसा कलर शेड बदलतो तसा त्यांचा ग्रुप बदललेला आपल्याला बघायला मिळतो.
एकाच गटातील मूलद्रव्यांच्या बाह्य कक्षेत समान इलेक्ट्रॉन असल्यास त्यांचे गुणधर्म सारखे असते. इलेक्ट्रॉन कसे आहेत? समान आहेत बघा त्याच्यात. नंतर पुढचं बघा, वर्ल्ड वेटलँड डे कधी साजरा केला जातो? 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, त्यानंतर तिसरे बघा 5 फेब्रुवारी, चौथे 10 फेब्रुवारी. तर वर्ल्ड वेटलँड डे 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय आर्द्रभूमी दिवस पाणथळ दिन म्हणून त्याला साजरा करतो. याची सुरुवात इराणमधील 1971 मध्ये रामसार कन्व्हेन्शन मधून झालेली बघायला मिळते. की जो जगभरातील जेवढ्या पण पाणथळ प्रदेश आहे जे इकोसिस्टीम मध्ये, जैवविविधतेमध्ये, बायोडायव्हर्सिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम करताना बघायला मिळते. भारतामध्ये तब्बल किती 95 वेटलँड साईट आपल्याला रामसार कन्व्हेन्शन अंतर्गत असलेल्या बघायला मिळतात. दरवर्षी कधी? 2 फेब्रुवारी. त्यानंतर बघा, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 मुंबई, लखनौ, गांधीनगर, चौथा चेन्नई. तर पर्याय क्रमांक 2 लखनौ हे त्याचं योग्य उत्तर बघायला मिळतं. उत्तर प्रदेश सरकारने लखनौमध्ये जागतिक गुंतवणूकदारांसाठी ही परिषद आयोजित केली होती की जी इन्व्हेस्टमेंटला इनफ्लो वाढवेल, FDIचा फ्लो वाढवेल. कुठे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये लखनौमध्ये ती समिट होण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, प्रवासी भारतीय दिवस 2026 कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 5 जानेवारी, दुसरे बघा 7 जानेवारी, तिसरे 9 जानेवारी, चौथे बघा 10 जानेवारी. तर पर्याय क्रमांक 3 9 जानेवारी हे त्याचं योग्य उत्तर आहे. की जे प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी जे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते त्यांच्या स्मरणार्थ आपण आपला 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करतो. अशा रीतीने आपले आजचे जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत GK GS चे बॉम्बे हायकोर्टसाठी असलेले ते संपलेले आहेत. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना बघा, आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला GK GS सोबतच मॅथ, रिजनिंग असेल, कम्प्युटरवर आधारित प्रश्न, इंग्लिश, मराठी, ग्रामर यांचा सर्वांगीण सराव त्यामध्ये करून दिला जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. त्याचबरोबर कम्प्युटरवर आधारित बॅच आपण मात्र 49 रुपयामध्ये लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये मग आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स कम्प्युटरशी संबंधित कन्सेप्ट आणि प्रश्नांच्या माध्यमातून प्रॅक्टिस त्यातनं करून घेतली जाणार आहे. ज्याची लिंक तुम्हाला ॲपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करू. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टवर आधारित बॅच आपण मात्र 399च्या माफक दरामध्ये लॉन्च केलेली आहे, की ज्यामध्ये 1 वर्षाच्या ड्युरेशनसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर PDF फॉर्ममध्ये नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, की ज्याच्या माध्यमातून तब्बल तुम्ही 3000+ प्रश्नांचा सराव करून घेऊ शकता. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, की जिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस ह्या टेस्ट सिरीजसाठी असेल किंवा बॅचसाठी तिथून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलवर ह्या लेक्चरची PDF तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिली जाणार आहे. तसंच अगोदर झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिल्या जातील. धन्यवाद.